नमस्कार, सोनीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। पावसाळा असो की हिवाळा, सर्वांनाच आवडणारा पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी। चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। सर्वात आधी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणीच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घालून त्याचं जाडसर वाटण घेऊ। मी आधीच एक जुडी कोथिंबीर घेऊन ती स्वच्छ धुवून कापून ठेवली होती। आता त्याच कापलेल्या कोथिंबीरमध्ये चणा डाळीचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, हिंग, हळद, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा तीळ, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ आणि आपण जी मिरची लसूणची भरड केली होती ती घालून हे सगळे मिश्रण नीट एकजीव करून घ्यायचं। आता मला इथे थोडं पीठ कमी वाटतंय म्हणून मी अजून अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ घातले आहे। आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता एका तेल लावलेल्या ताटात हे सगळे मिश्रण काढून तुम्हाला वडी किती जाड पातळ हवी तसे थापून घ्यायची आहे। एकसारखं मिश्रण थापून झाल्यानंतर आता वरून छान तीळ लावून घ्यायची। तिळामुळे वडीला खूप छान खमंगपणा येतो। मी आधीच एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता पाणी गरम झालेलं आहे। आता आपण मिश्रणाचं ताट कढईवर ठेवणार आहोत। ताटावर झाकण ठेवून 15 मिनिटे वाफवून घ्यायचं। दहा मिनिटानंतर झाकण काढून वडी झाली आहे की नाही हे आपण एका सुरीने चेक करून बघू। तुम्ही बघू शकता सुरी अगदी क्लीन निघत आहे, याचाच अर्थ आपली वडी शिजली आहे। आता लगेचच गॅस बंद करून ताट काढून थंड व्हायला ठेवायचं। आता 10 मिनिटं झालेली आहेत। मिश्रणाचं ताट थंड झालं आहे। आता आपण सुरीने चौकोनी वड्या कापून घेऊ। तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही वड्या कापू शकतात।
आता एक वडी तुम्हाला दाखवते. बघा किती छान वड्या झाल्या आहेत. वडी एकदम परफेक्ट जाडीची झाली आहे. आता आपण या वड्या लगेचच तळून घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये तेल मध्यम आचेवर तापवून घ्यायचं. आता एक एक वडी तेलात सोडायच्या आणि हलक्या हाताने तळून घ्यायच्या. कोथिंबीर वड्या खूपच नाजूक असतात. मुळे लगेचच झारा न लावता तेलाचे बुडबुडे कमी झाल्यावरच कोथिंबीर वड्या पलटवून मग तळायच्या. आता वड्या छान तळल्या गेल्या आहेत. तेल पूर्णपणे निथळून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा किती छान कुरकुरीत आणि खमंग वडी तयार झाली आहे. चला तर मैत्रिणींनो, तुम्ही अशा प्रकारे वडी करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. अजून तुम्हाला कुठल्या रेसिपीज हव्या आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.